दोन्ही ऍक्शन आपली लोक आले आपण लगेच दुसरी ऍक्शन नाही सर घेतलेली सर नाही घेतलेली ते त्यावेळी निवेदन दिले. तुमच्यासारखे अधिकारी आम्हाला वाटलं आमच्या समाजाला बोलून कुठंतरी आमचं ऐकतील, पण तुम्ही ऐकलं नाही, कारण तुम्ही कामात असता, कारण तुमच्याकडे कामं भरपूर आहेत. पण साहेब आता आम्ही न्याय मागायला जायचं तरी कुठं? घटना फक्त इथं घडली नंतरच आम्ही यायचं. या खेळमध्ये जेव्हा आमच्या प्रेषितांवरती बोललं जाईल तेव्हा आम्ही यायचं इथं. कोण पण असं महाराज उठतोय आणि वाटेल ते प्रेषितांबद्दल आमच्या बोलतोय आणि ते आम्ही सहन करायचं आणि आम्ही वाट पाहायची. आमच्या खेळातनं कोणतरी एक माझा हिंदू बांधव उठेल आणि आमच्या प्रेषितांवरती बोलेल आणि मग आम्ही तुमच्याकडे यायचं. साहेब जमणार नाही. प्रेषितांवरती आहे आणि हा विषय आमचा एक लक्षात ठेवा. कोण तो महाराज असेल रामगिरी, त्याच्यावरती साहेब गुन्हा हा दाखलच झाला पाहिजे आणि जोपर्यंत साहेब दाखल होत नाही तोपर्यंत रस्त्यावर आम्हाला बसायचं. आणि साहेब आमची ती तयारीच आहे, कारण हा प्रेषितांचा विषय. साहेब आम्ही सगळं सहन करतोय, करत आलोय, पण असा जेव्हा विषय असतो तेव्हा आम्ही सहन नाही करत. मग त्यासाठी आम्हाला काही करायला लागलं तरी आम्ही करू, कारण हा प्रेषितांचा विषय. आणि साहेब एक रिक्वेस्ट असेल, तुम्ही आज क्लास 1 ऑफिसर आहात, तुम्ही असं म्हणू नका की आपल्या इथं घटना नाही घडली. हो, हा प्रेषितांचा विषय म्हणजे आम्ही बोलायचं नाही. जेव्हा या खेळमध्ये कोण बोलेल तेव्हा आम्ही येऊ इथं. साहेब गुन्हा दाखल करायला सांगतोय आम्ही की आज आमच्या प्रेषितांवरती त्यांनी बोलले, त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, एवढीच आमची साहेब. पण तुम्ही म्हणता की पिपिनशी बोलले देते, व करा दाखल. आज ह्या लोकांच्या भावना काय आहेत ते बघा. आजही सांगतो हिंदू मुस्लिम बांधव, आजही हिंदू मुस्लिम बांधव या खेळमध्ये एकत्र नांदतात आणि ते एकता बिघडवायचं काम हे महाराज करतात. हे रामगिरी महाराज सारखे हे 2 महिने निवडणुकीपर्यंत असे वक्तव्य करणारच आहेत आणि ते कुठंतरी वाट बघतायत ते मुसलमान रस्त्यावर यावं. पण साहेब आम्हालाही आमच्या प्रेषितांनी, ज्या प्रेषितांबद्दल हे असे उद्गार काढले ना, त्यांची शिकवण आहे पीस, आणि तेच आम्ही करतोय. आम्ही शांतताच हे करणार, पण साहेब किती सहन करायचं. तेव्हा एक रिक्वेस्ट असेल, त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. हे लोक मूकमोर्चा म्हणतायत, पण साहेब तो मूकमोर्चा नसेल, कारण का ते जे काय भावना असतील ना ते हृदयातून निघणार. किती आमचे हे बोलले शांत बसा शांत बसा, नाही बसणार साहेब, कारण हा विषय तसा आहे, हा हृदयातून निघणारा विषय असा. तेव्हा पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतोय, ते FIR दाखल करा, तेवढं शांत. आमच्या भावना या तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत, तुम्ही तुमच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवा, एवढीच विनंती आहे. साहेब 1 मिनिट फक्त असं सांगायचं होतं मला.